नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. 28 फेब्रुवारी 2026 आज आपला महिन्याचा जे काही फेब्रुवारी महिन्यामध्ये जी काही आपली प्रश्न पडलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तर घेऊन येण्याचा आजचा हा व्हिडिओ किंवा आजचा हा मुद्दा आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो. जी काही तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत महिनाभरात किंवा जी काही तुम्ही प्रश्न मला व्हॉट्सअपवरती विचारलेले आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, तर त्याच्यावरती आपण आज उत्तर देतो. तर लक्षात घ्या, दिव्यांगांना आता वंचित राहावं लागणार नाही आहे. दिव्यांगांना जी काही माहिती मिळत नव्हती, जे काही गोष्टी योजना मिळत नव्हत्या, ज्या काही तक्रारी करता येत नव्हत्या, तर त्याच्यावरती मार्ग तुकाराम मुंडे सरांनी काढलेला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगतोय की तुकाराम मुंडे सरांचं अभिनंदन. आपल्या प्रत्येक जो कोणी व्हिडिओ आज बघतोय तर त्याने प्रत्येकाने कमेंटमध्ये अभिनंदन म्हणून करायचं आहे. अभिनंदन तुकाराम मुंडे सर, किंवा तुम्हाला काय वाटतंय, तुमची भावना काय तुकाराम मुंडे सरांच्या बद्दल ती व्यक्त करायच्या या आपल्या ह्या म्हणजे व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न तर पहिला प्रश्न म्हणजे, आम्ही दिव्यांग आहोत, आता हेच आम्हाला सिद्ध करावं लागत आहे का? असं का? कारण युडीआयडी कार्ड ज्यावेळेला आम्ही एस टीमध्ये प्रवास करतोय तर त्यावेळेला स्कॅन होत नाही आहे. तर पहिलं कारण सांगतो, तुमचं स्कॅन का होत नाही आहे किंवा तुम्हाला सिद्ध करावं लागणार का? तर 100% करावं लागणार. कारण का? जर आपलीच तक्रार आहे ती की बोगस दिव्यांग शोधले पाहिजेत. मग जर बोगस दिव्यांग शोधताना आपली पण तपासणी होणारच, त्यात काही दुसरा हेच नाही आहे. त्याच्यामुळे जर आपली तपासणी करत असतील तर ती तपासणी करू दिली पाहिजे. आता समजा QR कोड स्कॅन करताना QR कोड स्कॅन होत नसेल तर काय करायचं? तर त्यांना त्या कंडक्टरला सांगायचं किंवा त्या डेपो मास्टरला सांगायचं की पहिलं तर तुम्ही एक गोष्ट करा, माझा युडीआयडी कार्ड नंबर सॉल्मन वेबसाईटला जा, गुगल क्रोमवरती जा, सॉल्मन वेबसाईट टाका, PWD लॉग इन करा. PWD लॉग इन केल्यानंतर तिथं माझं युडीआयडी नंबर टाका, जन्मतारीख माझी टाका, पासवर्ड म्हणून, आणि माझं लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर माझं पूर्ण डिटेल्स येतात. तिथं माझा हा आधार कार्ड आहे, माझं हे युडीआयडी कार्ड आहे. आधार कार्डवरती पण माझाच फोटो आहे, युडीआयडी कार्डवरती पण माझाच फोटो आहे. युडीआयडी कार्डवरती पण नाव माझंच आहे, आधार कार्डवरती पण नाव माझंच आहे. म्हणजे हेच सेम नाव आहे का बघा. तिथं त्या लॉग इन झाले तिथं पण नाव सेम आहे का बघा, एवढं बघा म्हणून सांगायचं आणि मला लाभ द्या. आणि जर लाभ देऊ शकत नसाल 1/4चा तर तुम्ही माझं तिकीट काढू नका म्हणून सांगायचं. मला फुल तिकीट मी काढणार नाही, मी ST मधून उतरणार नाही म्हणून सांगायचं. मी डेपोमध्ये चला जाऊया आपण, किंवा पोलीस स्टेशनला चला जाऊया आपण, माझ्यावरती कंप्लेंट केला तरी सुद्धा काही अडचण नाही म्हणून सांगायचं. जर तुम्ही खरे दिव्यांग असाल तर. बोगस दिव्यांगांचं मी काही खात्री देत नाही. आणि तिथे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मात्र हीच गोष्ट करायची, लक्षात घ्या. आणि तुमचं जर स्कॅन होत नसेल तर तुमचे 2-3 कारणांमुळे स्कॅन होत नाही, लक्षात घ्या. तुमच्याकडे एक तर ते ओरिजिनल युडीआयडी कार्ड आहे, पहिली गोष्ट, म्हणून स्कॅन होत नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही KYC केलेलं नाहीये म्हणून स्कॅन होत नाहीये. तिसरी गोष्ट, तुमच्या ज्या युडीआयडी कार्डवरती काहीतरी चुका आहेत त्याच्यामुळे स्कॅन होत नाहीये. आणि चौथी गोष्ट म्हणजे, तुमचं युडीआयडी कार्डची जर ओरिजिनल जरी तुमच्याकडे नसेल तर ती प्रिंट असेल तर ती कलर प्रिंट जुनी झाली असणार आहे, किंवा ती जे प्रिंट काढलेले कलर प्रिंट आहे तर ती जरा ब्रॉड करून मोठी करून काढली असल्यामुळे ते प्रिंट होत नाहीये, किंवा ते QR कोड जुना झाल्यामुळे किंवा ते जास्ती दिवस वापरलं असल्यामुळे तुमचं ते QR कोड स्कॅन होत नाहीये. मग याच्यासाठी काय करायचं आहे? याच्यासाठी काय करायचं, आता समजा तुमचं KYC करण्याआधीचं ओरिजिनल युडीआयडी कार्ड असेल, जे फायबरचं PVC स्वरूपातलं असेल, तर त्याला काय करायचं, तुम्ही ते घरातच ठेवायचं शोला, त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही आत्ता KYC केली असेल, KYC या 2-3 महिन्याच्या पाठीमागे केली असेल आणि त्याच्या आधीचं युडीआयडी कार्ड तुमचं प्रिंट असेल तर त्या सगळ्या घरात ठेवायच्या आणि आत्ता नवीन डाउनलोड करून घ्यायचं. सॉल्मन वेबसाईटला जायचं, डाउनलोड करून घ्यायचं आणि त्याची प्रिंट मारायची, ते लॅमिनेशन करून घ्यायचं. आणि तुम्हाला ओरिजिनल हवं असेल तर तिथे खाली 3 ऑप्शन येतात, कार्ड डिड नॉट रिसिव्ड, कार्ड डॅमेज आणि सरेंडर म्हणून येतं ऑप्शन, किंवा कार्ड लॉस्ट म्हणून येतं. त्या वरच्या 3 ऑप्शनपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचं. म्हणजे कुठलं? कार्ड डिड नॉट रिसिव्ड म्हणजे कार्ड भेटलेलं नाही आहे, किंवा कार्ड डॅमेज झालेला आहे, किंवा कार्ड हरवलेला आहे. या तिन्हीपैकी ऑप्शनमध्ये एक क्लिक करायचं, आधार कार्ड अपलोड करायचं आणि तुम्हाला 15 ते 25 दिवसामध्ये तुम्हाला युडीआयडी कार्ड जे PVC स्वरूपातलं, जे ATM सारखं असतं किंवा जे पॅन कार्ड सारखं असतं, तर ते तुम्हाला घरपोच मिळून जाईल. आणि ते स्कॅन होतंयच. मग ते 100% स्कॅन होणार, कारण KYC कंप्लीट केल्यानंतर मागवताय तुम्ही ते. आणि कलर प्रिंट जरी असेल तुमच्याकडे तर जुनी कलर प्रिंट असेल तर ते टाकून द्या. गेल्या महिन्यात काल जरी काढलेली असेल तरी सुद्धा काढून टाकून द्या. आणि आज KYC केली असेल, आता काल प्रिंट काढलेली आहे पण आज KYC तुम्ही केलाय कंप्लीट तुमच्या युडीआयडी कार्डची, तर आज KYC कंप्लीट केल्यानंतर 24 तासानंतर किंवा 10-12 तासानंतर तुम्ही प्रिंट काढा, डाउनलोड करा, PDF डाउनलोड करा आणि मग प्रिंट काढा. कारण KYC अपडेट केल्यानंतर QR कोड बदलत असतो, लक्षात घ्या. QR कोड बदलला की तुमचं ते KYC अपडेट होतं. KYC अपडेट झालं की तुमचं KYC QR कोड स्कॅन होतो. लक्षात आलं? KYCचा विषय मिटला तुमचा. तुम्हाला जर नाव चेंज करायचं असेल, जन्मतारीख चेंज करायची असेल, ॲड्रेस चेंज करायचा असेल, आधार कार्ड अपलोड करायचं असेल,
मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, सगळ्या गोष्टी करू शकतो आपण तिथं, घर बसल्या करू शकतो. कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे, आपण स्वतः करू शकतो. आणि जर तसं तुम्हाला मदत हवं असेल तर आपले दिव्यांग मित्र मैत्रिणी आहेत जे करून देत आहेत, कमी पैशामध्ये करून देत आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आपल्या ग्रुपवरती आहेत, त्यांचा नंबर तुम्हाला मी देतोच जो व्हॉट्सअपला मला मेसेज केला की. आणि जर माझ्याशी संपर्क करायचा असेल तर तुम्ही माझ्याशी 7498018385 7498018385 या नंबरवरती संपर्क करू शकता आणि तुमच्या सगळ्या अडचणी सोडवून घेऊ शकता. तर हे झालं UDID कार्ड संदर्भातलं. आता तक्रार, ज्यांना जानेवारी फेब्रुवारी महिन्याची पेन्शन आलेली नाही आहे, ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरची पेन्शन आलेली नाही आहे, तर पहिले एक सांगतो, ऑक्टोबर नोव्हेंबरची ज्यांना पेन्शन आलेली नाही आहे त्यांनी विसरून जा. म्हणजे त्यांची पेन्शन आली नसेल तर तुम्ही तक्रार करू शकताय. पण जर तुम्हाला 1,500 रुपये पेन्शन आली असेल तर तुम्हाला ते नुकसान भरपाई जी 1,000 रुपयाची आहे तर ती भेटणार नाही आहे, ती विसरून टाका. कोणीही जरी सांगत असेल तर विसरून जा. पण जानेवारी फेब्रुवारी महिन्याची जर तुम्हाला पेन्शन आली नसेल तर तुम्ही जे काय आता ते वेबसाईट निघालेलं आहे दिव्यांगांसाठी, दिव्यांग सहायता वेबसाईट, त्या वेबसाईटवरती कंप्लेंट करू शकता. किंवा दिव्यांग जे आपल्याला तुकाराम मुंडे सरांनी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मेसेज व्हॉट्सअप करून हाय म्हणून मेसेज टाकायचा. तर ते विचारतात तक्रार काय आहे, तर तक्रार तुमची सांगू शकता. तक्रार सांगितलं की तुम्हाला 2-3 दिवसामध्ये फोन येतो, फोन आली की तक्रार सॉल्व्ह होते आणि तुमचं जे काही नुकसान आहे तर ते नुकसान भरपाई मिळते तुम्हाला. तर ते करून सुद्धा तुम्ही तक्रार तुमची करू शकता. जानेवारी फेब्रुवारी महिन्याची जर पेन्शन तुम्हाला आली नसेल तर मिळवून घेऊ शकताय. आणि अजून एक, आता मी ॲप्लिकेशन तर केलंय, मी सगळे संजय गांधी ऑफिसला नेऊन कागद जमा केलेले आहेत, पण मला अजूनपर्यंत पेन्शन सुरू झालेली नाही आहे. तर दादा हो, अशी पेन्शन सुरू होत नसते. जोपर्यंत तुम्हाला मंजुरी पत्र भेटत नाही, तोपर्यंत तुम्हाला पेन्शन मिळत नाही. घ्या, लक्षात घ्या. मंजुरी पत्र कोणाकडून मिळतं? एक तर त्या तहसीलदार ऑफिसमधून भेटतं, किंवा तुम्हाला बाय पोस्ट मिळतं, किंवा मग तुमच्या तलाट्यांच्याकडून. तलाठी जे तुमच्या गावामध्ये येतात, तलाठींच्या हाताखाली माणूस असतो, तर ते आणून तुम्हाला घरी देतो किंवा तिथं तलाठी ऑफिसमध्ये बोलवून देतो तुम्हाला. आणि ते पत्र मिळाल्यानंतर आपल्याला बँकेत जाऊन खातं काढायचं असतं. खातं काढल्यानंतर ते खात्याचं पासबुक झेरॉक्स अधिक ते मंजुरी पत्राचं झेरॉक्स हे दोन्ही नेऊन तुम्हाला संजय गांधी ऑफिसला जमा करावं लागतं, किंवा त्या पासबुकवरती सही शिक्का घ्यावा लागतो. त्याला तुमची पेन्शन सुरू होते. ही प्रोसेस असते. फक्त ऍप्लिकेशन केलं म्हणजे आपल्याला लाभ मिळतो असं नाहीये, लक्षात घ्या, असं नाहीये. आणि आता कोणत्या योजना आपल्याला मिळतात, कोणत्या योजना मिळत नाहीत, तर ते स्वावलंबन वेबसाईटवरती नाही भेटत त्या योजना. तर आपल्याला दिव्यांग सहायता पोर्टल म्हणून जे 20 फेब्रुवारी 2026 रोजी लॉन्च केलेलं आहे तुकाराम मुंडे सरांनी, तर त्याच्यावरती आपल्याला ती सगळ्या योजना मिळतात. दिव्यांगांना अंत्योदय मिळते का? तर मिळतं 100%. दिव्यांगांना अंत्योदयचा लाभ मिळतो, त्याच्यासाठी आपण तक्रार करू शकतो. जर देत नसतील तर आपण ऍप्लिकेशन करू शकतो. ऍप्लिकेशन करायसाठी काय करायचं मी दर वेळेला सांगतोय, दर महिन्यात सांगतोय. ऍप्लिकेशन करण्यासाठी आता माझं रेशन कार्ड आहे ना, म्हणजे माझं ज्या रेशन कार्डमध्ये नाव आहे, मग ते भगवा असू दे किंवा पिवळा असू दे, त्या रेशन कार्डमध्ये माझं नाव आहे, तर त्यामध्ये माझ्या आई वडिलांची नावं, माझ्या बहीण भावांची नावं असतील, तर त्या सगळ्यांच्या आधार कार्डाची झेरॉक्स गोळा करायची. माझं आधार कार्ड झेरॉक्स, माझं हँडिकॅप सर्टिफिकेट, हे सगळं घ्यायचं. आधार कार्ड झेरॉक्स, ते रेशन कार्ड झेरॉक्स घ्यायचं आणि ते नेऊन अन्न पुरवठा विभागाला जमा करायचं. आणि त्यांना सांगायचं, एक अर्ज त्याला लिहायचा. त्यांना सांगायचं त्याच्यावरती की मला अंत्योदयमध्ये नाव नोंद करून घ्यायचं आहे. तर ते सांगितलं की तुमचं काम होतं. आणि त्याच्यासोबत उत्पन्नाचा दाखला गरजेचा नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यासोबत फक्त एक आपलं बँक पासबुक झेरॉक्स, किंवा आपलं जरी लाईट बिल आपल्या नावावरती असेल तर आपलं लाईट बिल भरू शकतो, लाईट बिलचं झेरॉक्स देऊ शकतो, किंवा आपलं बँक पासबुक झेरॉक्स देऊ शकतो आपण. हे द्यायचं आहे, आपल्याला अंत्योदयचा लाभ मिळतो. ही गोष्ट झाली 200 स्क्वेअर फूट बाबत. 200 स्क्वेअर फूट जागा जर पाहिजे असेल तर GR आहे, GR घ्यायचा, तो त्याला एक अर्ज लिहायचा. अर्ज कसा लिहायचा? तर वरती कुणाला अर्ज लिहिणार आहोत आपण ग्रामसेवकांना लिहिणार आहोत, की त्याला तहसीलदारांना लिहिणार आहोत, की जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिणार आहोत. तर ते लिहायचा, विषय लिहायचा 200 स्क्वेअर फूट जागा मिळण्याबाबत. पण त्याच्या खाली लिहायचं कशासाठी 200 स्क्वेअर फूट जागा पाहिजे तुम्हाला? तर मला किराणा टाकण्यासाठी पाहिजे आहे, मला बिस्लरीचं शॉप टाकण्यासाठी पाहिजे आहे, मला भांड्याचं दुकान टाकण्यासाठी पाहिजे आहे, मला कपड्याचं दुकान टाकण्यासाठी पाहिजे आहे, मला चपलाचं दुकान टाकण्यासाठी पाहिजे आहे, मला कशासाठी पाहिजे आहे, हॉटेल टाकण्यासाठी पाहिजे आहे, मला याच्यासाठी पाहिजे, त्याच्यासाठी पाहिजे, हे सांगायचं. बरं, तुम्हाला जागा कुठं पाहिजे ते पण तिथं नोंद करायचं. म्हणजे कुठं आपण विषय लिहितो, विषय लिहिल्यानंतर प्रति महोदय काय असेल ते लिहितो. तर तिथे लिहितो मला व्यवसायाचा, मी एक दिव्यांग आहे, इतका टक्के दिव्यांग आहे, मी या गावचा, या तालुक्याचा, या जिल्ह्याचा रहिवासी आहे, आणि मला या व्यवसायासाठी या गावामध्ये किंवा या तालुक्यामध्ये किंवा या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये मला जागा हवी आहे, आणि ती जागा कृपया करून देण्यात यावी, असं एक विनंती वजा एक अर्ज करायचा असतो. अर्ज करायचं, त्याच्यासोबत एक आधार कार्ड, UDID कार्ड झेरॉक्स जोडायचं, त्याच्याखाली आपला मोबाईल नंबर द्यायचा, आणि त्याचं OC घ्यायचा. कुठं पण जमा करा तुम्ही, ग्रामसेवकांच्याकडे जमा करा, किंवा तुमच्या तहसीलदारांच्याकडे जमा करा, किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जमा करा. OC घ्यायचा, लक्षात घ्या.
ओसी घेतला 8-15 दिवसामध्ये तुम्हाला जे त्याचं उत्तर येतं. उत्तर आल्यानंतर तुम्ही त्याच्या प्रोसेसनुसार त्याच्या नादी लागू शकताय. तुमच्या नावावरती होत नाही. 35 वर्षासाठी तुम्हाला ती जागा फाळे तत्वावरती दिली जाते. लक्षात घ्या, तुम्ही हयात आहे तोपर्यंत तुम्ही ती जागा रिन्युअल करू शकताय, पण तुम्ही हयात नसता तुमची जागा ती काढून घेतली जाते. आलं लक्षात? या गोष्टी आहेत, त्या गोष्टी बघायला शिका पहिला. आणि अजून एक, रेल्वे भरतीमध्ये ग्रुप डी मध्ये लो विजनची जागा बहुतेक काढण्यात आलेली आहे. ती बहुतेक सॉफ्टवेअर इरर काहीतरी आलेला आहे, सर्व्हर इरर काहीतरी आलेला आहे, पण ते दिव्यांगांसाठी जागा द्याव्या लागणार आहेत, त्या ब्लाइंडसाठी जागा द्याव्या लागणार आहेत. त्याच्यामुळे फॉर्म भरायचं थोडं थांबा. 3 तारीख लास्ट डेट आहे, पण डेट वाढेल. पण ते सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम चालू आहे. सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की ते तुमचं प्रॉब्लेम पण तुमचा सॉल्व्ह होईल. त्याच्यामुळे ग्रुप डी साठी रेल्वेमध्ये भरतीसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल, पोस्टामध्ये भरत असाल, पोस्टामध्ये जर फॉर्म भरणार असाल तर तुम्ही 70% वरती, जर तुम्हाला 10% असतील तर तुम्ही भरा फॉर्म. पण रेल्वेमध्ये तुम्हाला 40% वरती, 50% वरती असेल तर तुमचं टक्केवारी एक्झाममध्ये सांगतोय, परीक्षेमध्ये, तर तुम्ही भरू शकताय फॉर्म. कारण ग्रुप डी ला एक्झाम द्यायची आहे रेल्वेला, आणि पोस्टाला एक्झाम द्यायची नाही. पोस्टाला तुमच्या मेरिटवरती तुम्हाला सिलेक्शन होणार आहे तुमचं. तिथं कोणतं प्रकारचं दिव्यांग आहे, तुम्हाला कुठल्या जागेसाठी फॉर्म भरायचा, हे सगळ्या गोष्टींचं लक्षात घ्यायचं आहे. आलं लक्षात? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच फॉर्म भरा. जॉब वेकन्सीज भरपूर निघत आहेत. सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा निघत आहेत, एमपीएससी भरतीवरती निघत आहेत, यूपीएससी भरतीवरती निघत आहेत. निघत आहेत जागा. जागेसाठी फॉर्म भरायचा. आता मार्च अखेराला, लक्षात घ्या, हे 1 महिना राहिलेला आपल्याला. तर घरपट्टी, पाणीपट्टी भरायला जा. घरपट्टी भरताना एक काळजी घ्या, घरपट्टी 50% सुट्टीचा जो काही GR आहे तर तो घेऊन जा. ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या किंवा नगरपालिकेमध्ये तुमच्या तिथे दाखवा त्यांना, आणि आम्हाला 50% घरपट्टी सूट घ्यायला येते तर ती मिळवता येते, ती घ्या. 5% निधी बाबतीत चौकशी करा, 5% निधी मिळतोय की नाही मिळतंय. 5% निधी म्हणजे जे काही गावामध्ये आपल्या महसूल गोळा होतो तर त्यातला 5% निधी दिव्यांगांना द्यायचा असतो, तर तो देत आहेत की नाही देत आहेत हे चौकशी करा, ते मिळते की नाही बघा. पंचायत समितीमध्ये आता मार्च अखेर आले तर तिथं पण योजना येतील आता, कारण जिल्हा परिषद पंचायत समिती अर्ध्या 12 जिल्ह्यांच्या झालेल्या आहेत, तर तिथं आता योजना सुरू होतील. जिल्हा परिषदला योजना सुरू होतील, तिथं पण बघा. तुम्हाला कर्ज योजनेसाठी पाहिजे तर कर्ज योजनेसाठी सुद्धा फाईल भरू शकता तुम्ही. कर्ज योजना आपल्याला 5 लाखापर्यंत महामंडळाकडून कर्ज मिळतं. 5 लाख 6% व्याजदरानं मिळतं. 10 लाख रुपये आपल्याला 8% मिळतं. 10 लाखाच्या वरती जे काय ते 12% मिळतं कर्ज. परत जामीनदार द्यावे लागतात. शेतावरती बोजा चढतो महामंडळामध्ये. पण जर तुम्ही बँके थ्रू लोन काढणार असाल तर तुम्ही CMEGP किंवा PMEGP किंवा NHFDC मधून काढू शकता. NHFDC मधून काढला तर बिनव्याजी कर्ज मिळतं तुम्हाला 10 लाख 20 लाखापर्यंत. पण CMEGP PMEGP मधून काढला तर बँकेचं काय जे काही व्याजदर आहे तर ते व्याजदर लावलं जातं तुम्हाला, आणि 35% ते 40% किंवा 50% अनुदान दिलं जातं. शेळीपालनला 50% अनुदान दिलं जातं. बाकीच्या याला 35 ते 40% अनुदान आपल्याला दिलं जातं. तर त्यामधून आपण अप्लाय करू शकतो. अप्लाय कसं करायचं तर ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो. जे माई सेवा केंद्र, सायबर कॅफे असतील किंवा नेट कॅफेमध्ये किंवा घरून सुद्धा आपण फॉर्म भरू शकतो. त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट आला, शॉपॅक कार्ड आलं, उद्योग आधार आलं, लायसन तुमचं, बाकीचं कुठला उद्योग करणार आहे ते, कोटेशन आलं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. वाहनासाठी सुद्धा आपल्याला कर्ज मिळतं. वाहन घेणारा असो, ट्रॅक्टर असू दे किंवा JCB असू दे किंवा मग 4 व्हीलर असू दे, यासाठी सुद्धा आपल्याला कर्ज मिळतं. 2 व्हीलरसाठी कर्ज मिळत नाही. आणि अजून एक प्रश्न म्हणजे 4 चाकीसाठी सुद्धा आपल्याला लायसन मिळतं. म्हणजे डोळ्याने दिव्यांग असतील त्यांना मिळत नाही, पण बाकीचे जे पायाने वगैरे असतात दिव्यांग त्यांना 4 चाकीचं त्यांना लायसन, विशिष्ट पद्धतीचं दिव्यांग याचं लायसन मिळतं आपल्याला. फक्त आपल्या गाडी, आपण जी गाडी पळवणार आहोत तर त्याच्यावरती आपल्याला ते दिव्यांगत्वाचा लोगो लावावा लागतो, त्यावेळेस ते आपल्याला गाडी पळवायला परवानगी आहे. आणि टोल नाक्यामध्ये सुद्धा आपल्याला 100% सवलत आहे टोल नाके आपल्याला, पण ती गाडी आपल्यावरच नावावरच हवी. आपण फर्स्ट ओनर किंवा सेकंड ओनर हो असायला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला ती योजना मिळत नाही किंवा त्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. लक्षात घ्या. तर याच गोष्टी आहेत. या गोष्टींचा विचार पूर्ण या महिन्याभरामध्ये. पेन्शन आता आपली दिव्यांगांची पेन्शन हे दिव्यांग मंत्रालयाकडून आपल्याला याला चालू होणार आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे, कारण आता समाज कल्याणकडून जी पेन्शन येत होती, समाज कल्याणकडून एकत्रित करून पेन्शन आपल्याला यायची, म्हणजे विधवा महिलांची, वृद्धपकाळ असेल, अनाथ असतील किंवा कॅन्सर पीडित आजारी मुलांची पेन्शन असेल किंवा तृतीयपंथीयांची, दिव्यांगांची, सगळी मिक्स करून यायची. पण आता स्वातंत्र्य सैनिकांची ती सगळी आता त्यांची वेगळी ती समाज कल्याणमध्ये राहणार आहे. आणि दिव्यांगांची पेन्शन ही दिव्यांगांच्या नावावरती किंवा दिव्यांगांच्या मंत्रालयाकडून जी काही 1 तारखेला देवेंद्र फडणवीस जे यांनी बोललं होतं तर तसंच दिव्यांगांची पेन्शन 1 तारखेला यायला सुरू होणार आहे. तर या गोष्टी आहेत. व्हिडिओ थोडे मोठे होत आहेत कारण आपण सगळी माहिती सविस्तर देण्याचा प्रयत्न करतोय. आणि अजून एक अफवा पसरली होती की मार्च अखेर कागदपत्र, आधार कार्ड, UID कार्ड नेऊन जमा करायचे. तर सरकारला माझी विनंती असेल की आम्ही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये आम्ही 3 महिन्यात सलग कागदपत्र तुमच्याकडे आणून जमा केलेली आहेत. आधार कार्ड असेल, UID कार्ड असेल, बँक पासबुक झेरॉक्स असेल, म्हणजे आम्ही हयात आणून आहोत म्हणूनच आम्ही तिथे स्वतः येऊन दिलेले आहेत कागद. त्याच्यामुळे आता मार्च अखेर आम्हाला कागद मागण्यात न यावी ही एक विनंती करतो. कारण हसन मुश्रीफ सरांनीच
ज्यावेळेला समाज कल्याणचे मंत्री होते ते, तर त्यावेळेला त्यांनी निर्णय काढला होता की हायचा दाखला किंवा उत्पन्न दाखला 3-3 वर्षानंतरच जमा करायला लागला पाहिजे, प्रत्येक वर्षी मागण्यात येऊ नये म्हणून सांगितलेलं होतं. तर ते पाळलं जावं हीच एक विनंती होती. या महिन्याचे जे काही प्रश्न होते तर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एखादा प्रश्न राहिला असेल तर हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो, आणि काय राहिलेले प्रश्न असतील तर ते आपण नक्की पुढच्या महिन्यात घेऊन येण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करूया. अजून काय प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असतील तर ते नक्की कमेंटमध्ये विचारा, व्हॉट्सअपला विचारा. त्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण नक्की जरूर करूया. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण कधीतरी कमेंटमध्ये सांगत चला. व्हिडिओ चांगला होतोय, वाईट होतोय, चुकीचं बोलतोय, खरं बोलतोय, हेही कमेंटमध्ये सांगत चला. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.